श्री स्वामी समर्थ. जिजे स्वामी समर्थ. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गौरीचे पूजन करून अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात. ज्येष्ठ गौरीपूजन महाराष्ट्रात भिन्न भिन्न रीतीने केले जाते. अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठ गौरीचे आवाहन, ज्येष्ठ नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन असे हे 3 दिवसाचे मूळ व्रत आहे. याला ज्येष्ठ गौरीपूजन असे म्हटले जाते. काही गावात या गौरी सोन्या चांदीचे व पितळेचे मुखोटे धारण करणारे असतात. त्या मूर्तींना चांगल्या साड्या नेसून दागदागिने नटवले जाते. तर काही ठिकाणी केवळ कागदावर गौरीचे चित्र काढून किंवा छापील कागद आणून तिचे पूजन केले जाते. कित्येक गावात अशी प्रथा आहे की नदीतील 5 खडे किंवा लहान दगड आणावयाचे आणि तेच पुजायचे. काही ठिकाणी तर मातीचे लहान घट आणून त्यात हळद, बांधलेला दोरा, खारीक आणि खोबरे घालतात आणि ते घट एकावर एक ठेवून ती उतरंड गौरी म्हणून पुजतात. गौरी अनुराधा नक्षत्रावर येत असल्या तरी तिचा पुत्र गणेश मात्र तिथीनुसार चतुर्थीच्या दिवशीच आलेला असतो. जाताना कित्येक ठिकाणी विश्वमाऊली गौरी आपल्या पुत्राला बरोबर घेऊन जाते. गौरी पूजनाच्या अनेक कथा आहेत. त्यापैकी पुढील कथा तुम्हाला कदाचित माहीत नसेल. एक आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनी गौरी आणल्या. रस्ते बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौर आण. आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापत्रे केली पाहिजे, घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बापाजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन. मुलं तिथून उठली. बापाकडे आली. बाबा बाबा बाजारात जा, घावन घातल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणील. बापानं घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबापुढं उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिने त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बौद्धाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोने दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि आंबिलाकरता कन्या पाहू लागली. तो मडकं कन्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेच केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळीजण आनंदात निजली. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला मला नाव घालायला सांग म्हणून म्हणाली. घावन घातलं देवाला कर, नाही काही म्हणू नको, रडगाणं काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला. घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं अगं ऐकलंस का? आजीबाईला नाव घाल असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गोड मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कुठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ. जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोर मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाक मार, म्हणजे त्या येतील. तुझा गोटा भरेल. त्यांचं दूध काढ. ब्राह्मणानं तसं केलं. गाई म्हशीनं हाका मारल्या. त्या धावत आल्या. ब्राह्मणाचा गोटा गाई म्हशीने भरून गेला. ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मला आता पोस्ती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोस्ती कशी करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठ गोर म्हणतात ती मीच. मला आज पोस्ती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं असं काही उपाय सांग. तेव्हा गौरीने सांगितलं, तुला येताना वाळू देईल. ती साऱ्या घरभर टाक. हंड्यावर टाक, मडक्यावर टाक, पेटीत टाक, गोट्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौरमाता प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. 2 खडे घरी आणावे. ऊन पाण्याने धुवावे. ज्येष्ठ गोर व कनिष्ठ गोर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी घावन गोड, तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा.
सवासिनीची ओटी भरावी, जेवू घालावं, संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण करावी, म्हणजे त्याला अक्षयसुख मिळेल, सतसंपत्ती मिळेल. ही साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुपूर संपूर्ण. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.